नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रुटीन या चॅनलमध्ये. तर आज आपण किचनमध्ये बघणार आहोत पालक पनीर कशी बनवायची ते. तुम्ही नक्की करून बघा. पालकचा सीजन आहे, पालक खूप स्वस्त भेटत आहे. तर तुम्ही घरी आणा आणि नक्की पालक पनीर बनवून बघा आणि मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ती. चला तर आपण बघूयात पालक पनीर कशी बनवायची ते. त्यासाठी मी इथं एक जोडी पालक स्वच्छ धुवून निवडून एका टोपात पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मध्ये शिजायला टाकते आहे. पाणी जास्त नाही घ्यायचं, पाणी कमीच घ्यायचं. आपल्याला फक्त उकळवून घ्यायचे आहे. आणि आता 5-7 हिरवी मिरची टाकते देठ काढून आणि आता ही गॅसवरती उकळायला ठेवते. 2 मिनिट उकळून झालं की आपण पलटी करूयात. पलटी झालं की दुसऱ्या साईडनेही 2 मिनिट आपण ह्याला उकळून घेऊयात, म्हणजे 4 मिनिट उकळून घेऊयात. जास्त वेळेला शिजवत नाही बसायचं. तर आता आपली भाजी उकळलेली आहे आणि हिला साईडला ठेवूयात थंड होण्यासाठी. तोपर्यंत मी एका साईडला गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5-7 काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. उकळत्या पाण्यात ते उकळवून घेणार. ते उकळते तोपर्यंत मी इकडं पनीरचे क्यूब केलेले आहेत, ते तेलात आपण तळून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. 2 पळी तेल घेऊन पनीरचे क्यूब तळून घेऊयात एकसारखे. तर तुम्ही बघू शकताय मी दुसऱ्या साईडने पलटी केलेलं आहे आणि पनीर तळलेलं आहे व्यवस्थित. तर आता हे काढून घेऊयात आणि आपली इकडं पालकाची भाजी सुद्धा थंड झालेली आहे. तिला आता मिक्सरमधून प्युरी तयार करून घेऊयात. मी हे पालकाचं पाणी वापरत नाही, का तर तिचा उग्रट वास येतो पालकचा, म्हणून. तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि ही आपली पालक प्युरी तयार आहे. तर ही साईडला काढून घेऊ आणि याच्यामध्ये कांदा, एक मोठा कांदा, एक टोमॅटो हे बारीक करून घेऊयात. याची सुद्धा प्युरी तयार झालेली आहे. आणि आता आपण ह्याच भांड्यात काजू जे उकळलेलं होतं त्याची पातळशी पेस्ट बनवून घेऊयात. काजूचं पाणी मी तेच वापरत आहे जे उकळायला ठेवलेलं. आणि तुम्ही बघू शकताय काजूची प्युरी तयार आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर घेतलेलं आहे. बटर वितळलं की आपण कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेऊयात. पेस्ट व्यवस्थित भाजून घेऊयात. छान पेस्ट भाजली की भाजी अजिबात वास वगैरे मारत नाही कांद्याचा. तर आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकली, लाल तिखट आणि जी काजूची पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घेतली. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे एक 5 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथं तेल सुटायला लागलेलं आहे. प्युरी छान भाजलेली आहे आणि आता आपण पालक प्युरी ओतून घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हवं तेवढं पाणी इथं ओतून घेऊयात. हवं तेवढं म्हणजे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं. मी इथं अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि एक 4 मिनिट हिला भाजीला शिजू दिलेलं आहे पालकला. आणि आता पनीर टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं वरून. आणि आता आपली पालक पनीर तयार आहे. तर चला डिशमध्ये काढून घेऊयात. ही आहे आपली पालक पनीर तयार. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता पालक पनीर. तर कशी झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा.